आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। पटेल तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण अखेर समोर आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांकडे पार्थ पवारांची तक्रार केल्याची माहिती आहे। पार्थ पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करण्याची मागणी करण्यात आली। पक्षातील मोठ्या पदाधिकाऱ्यांची सुनेत्रा पवारांकडे पत्राद्वारे शिफारस आहे। तर या पत्रानंतर मात्र पटेल आणि तटकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचं आता सूत्रांकडून समजतंय। मोठी बातमी समोर येते। पटेल आणि तटकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली याचं कारण आता अखेर समोर आलेलं आहे। पार्थ पवारांची तक्रार केल्याची माहिती आहे। पार्थ पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करण्याची मागणी होती आणि त्या संदर्भात आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सूत्रांकडून समजतंय। अनेक खरतर नवनवीन खुलासे आता राष्ट्रवादी पक्षातील या भेटींबाबत होत चाललेले आहेत। मुख्यमंत्र्यांकडे खरतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे गेले होते, त्यांची भेट घेतली होती आणि या भेटीचं कारण नेमकं आपल्याला तटकरेंकडून असं सांगण्यात आलं, मतदारसंघातील काही कामं होती। मात्र आता सूत्रांकडून असं समजतंय की पटेल आणि तटकरेंची ही भेट पार्थ पवारांची तक्रार करण्यासाठी होती, अशी प्रमुख माहिती मिळतेय। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, राष्ट्रवादीतील या सर्व भेटी आणि आता आणखी एक नवीन खुलासा झालेला आहे। पार्थ पवारांची तक्रार केल्याची माहिती आहे पटेल आणि तटकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे। काय अधिकची अपडेट आहे? आपण बघतोय की सुनेत्रा पवार जी आहे, म्हणजे आपण पूर्ण राष्ट्रवादीमध्ये आपण जर बघितलं की पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शिफारस करणारं जे चालू आहे त्याच्या संदर्भातलं हे पत्र आहे। आणि या पत्रामध्ये पार्थ पवार यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी करण्यात यावं अशा प्रकारचं एक लेखी पत्र जे आहे ते मुख्यमंत्री यांना देण्यात आलेलं आहे। आणि त्याचमुळे या पत्रावरती जे आहे ते उदय कुमार म्हणजे पक्षाचे जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, म्हणजे सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जरी असले तरी हे पत्र जे आहे ते उदय कुमार लिंबाजी आहेर यांनी लिहिलेलं आहे। आणि ज्याच्यामध्ये आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावर विस्तारित करण्याच्या हेतूने पक्षातील युवा नेतृत्वांना संधी देण्यात यावी आणि पार्थ पवार जे आहेत त्यांना मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा याबाबतचं हे पत्र देण्यात आलेलं आहे। आणि या पत्रासंदर्भात जे आहे ते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे हे पत्र घेऊन गेलेले होते आणि पार्थ पवार यांचा सुद्धा मंत्रिमंडळामध्ये सहभाग करण्यात यावा अशा प्रकारचं या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे पार्थ पवार यांना येत्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांना कोणतं पद मिळतं याकडे सर्वांचं लक्ष असेल। आणि याचबरोबर पार्थ पवार यांच्या बाबतीत 8 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये पार्थ पवार यांचं कसं उच्च शिक्षण झालेलं आहे, पार्थ पवार हे तरुणांचे लीडर येत्या काळात ठरू शकतात आणि पार्थ पवार यांना जर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभागी करण्यात आलं तर पक्षाला आणखीन उभारी मिळू शकते। एका बाजूला सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यात यावं की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित असताना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पार्थ पवार यांना सहभागी करण्यात यावं अशा प्रकारचं एक शिफारस पत्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेलं आहे। हे दोन्ही नेते जे आहेत ते दिल्लीतील महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांशी सुद्धा म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी सुद्धा बोलणार आहेत आणि त्याच्यामध्ये पार्थ पवार यांना येत्या मंत्रिमंडळामध्ये एखादं मंत्रीपद देण्यात यावं, जबाबदारीचं पद देण्यात यावं अशा प्रकारची शिफारस करण्यात येणार आहे दिल्लीमध्ये सुद्धा। जी निश्चितच ज्योत्स्ना, जर आज आपण बघितलं तर पार्थ पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। ही भेट कुठेतरी याच संदर्भात होती का असा सवाल आता उपस्थित होतोय। अगदी बरोबर आहे, कारण आपण बघू शकतो की पार्थ पवार यांना राज्यसभेमध्ये त्यांना उमेदवारी दिल्यानंतर ते निवडून आल्यानंतर आता दिल्लीच्या सरकारमध्ये किंवा दिल्लीमध्ये सुद्धा पवार कुटुंबियाचं वर्चस्व नेहमी राहिलेलं आहे। एका बाजूला कौटुंबिक कलह सुरू असताना सुद्धा आता पार्थ पवार यांना जर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभागी करण्यात आलं तर मात्र येत्या काळामध्ये अर्थमंत्री पदासाठी सुद्धा राष्ट्रवादी दावा करेल की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। मात्र पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभागी करण्यात यावं अशी पक्षातील सर्वच नेत्यांची इच्छा असल्याचं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। त्यामुळे याचा विचार आता महायुती सरकार आणि दिल्ली भाजपा करणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष असेल।
अगदी ज्योत्स्ना, जर आपण पाहिलं तर तटकरे आणि पटेल यांच्या भेटीचं जे मुख्य कारण समोर आलं ते म्हणजेच पार्थ पवारांवर असलेली नाराजी. नेमकी ही नाराजी कशामुळे, कुठे त्यांना काहीतरी खुपतंय का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. अगदी बरोबर आहे, कारण पार्थ पवार यांना राज्यसभामध्ये म्हणजे पार्थ पवार जेव्हा राज्यसभेचे खासदार झाले त्याच्यानंतर पक्षाची कार्यकारिणी जी आहे राष्ट्रवादीची ती बदलण्यात आली आणि त्यामध्ये खास करून पार्थ पवार यांच्या हस्तक्षेप तर पाहायला मिळालंच, मात्र जय पवार यांना सुद्धा पद देण्यात आलं. नव्याने अनेक नवीन चेहरे जे आहेत कार्यकारिणीमध्ये सहभागी करण्यात आले. मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारखे दिग्गज नेते ज्यांनी अनेक वर्ष अजित पवार यांच्यासोबत काम केलेलं आहे, पवार कुटुंबियाचे विश्वसनीय आहेत, अशा दोन्ही नेत्यांच्या पदाचा उल्लेख जो आहे तो कार्यकारिणीमध्ये करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे पक्षाची सर्व सूत्र पार्थ पवार यांच्याकडे असल्याचं आणि खास करून अजित पवार यांच्या कुटुंबाकडे असल्याचं पाहायला मिळालं. सुनेत्रा पवार पक्षाच्या अध्यक्ष तर झाल्याच, मात्र पार्थ पवार यांना सुद्धा जबाबदारी देण्यात आली आणि जय पवार जे आहेत त्यांना सुद्धा कार्यकारिणीमध्ये सहभागी करण्यात आलं. त्यामुळे पवार, ज्योत्स्ना, तुम्ही आमच्यासोबत अशाच जोडलेल्या राहा. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अमोलजी मिटकरी जोडलेले गेले आहेत. अमोलजी, खरं तर राष्ट्रवादीत या हालचाली आता वेगवान होत आहेत अशी माहिती मिळते की तटकरे आणि पटेल यांनी जी भेट मुख्यमंत्र्यांची घेतली होती, पार्थ पवारांची तक्रार या भेटी दरम्यान करण्यात आलेली आहे असं समजतंय. कोणी तक्रार केली? पार्थ पवारांची तक्रार केली. पार्थ पवारांची तक्रार केली मुख्यमंत्र्यांकडे तटकरे आणि पटेल यांनी, असं समजतंय. नाही, पण त्याच्या ते तक्रारीचं तसं मौखिक तक्रार आहे की लेखी तक्रार आहे त्याबद्दल मला माहिती नाही आणि मला असं वाटत नाही की तशी काही तक्रार केली असेल. पण जर तशी तक्रार केली असेल तर तक्रार एकदा वाचल्यानंतर त्यावर बोलणं उचित राहील. बरोबर जी, बरोबर आहे. मात्र पार्थ पवारांना तर केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करण्याची देखील मागणी आहे. पक्षातीलच अगदी मोठ्या पदाधिकाऱ्यानं ही मागणी केलेली आहे आणि दुसरीकडे सुनेत्रा पवारांना कुठेतरी अंधारात ठेवून ही भेट घेतल्याची देखील आधी चर्चा रंगू लागली होती. अमोलजी, नाही, मी काल स्वतः सांगितलं की पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनींना विश्वासात घेतल्याशिवाय कुणीही पक्षाचा मोठा नेता असो का छोटा कार्यकर्ता यांनी इतर पक्षांच्या प्रमुखांना भेटायला हरकत नाही, पण रात्री 11 वाजताच्या दरम्यान भेट घेणं यात साशंकता येणं साहजिक आहे. हे मी परवा दिवशी सांगितलं. त्यामुळं सुनेत्रा वहिनींना माहीत न होता अशा प्रकारे कोणी जात असेल तर ती बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला, सामान्य कार्यकर्त्याला, जो पक्षाचा कणा आहे असं आम्ही त्यांच्या भाषणात ऐकतो, त्या कार्यकर्त्याला ही बाब अजिबात आवडलेली नाही. हा एक भाग. दुसरा प्रश्न, काल रात्री स्वतः राज्यसभेचे खासदार पार्थ पवार हे मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तसं आश्वस्त केलं आणि आश्वस्त केल्यानंतर हेही सांगितलं का इथून पुढे जर माझ्याकडे पक्षातला कोणी नेता भेटायला येत असेल तर नक्कीच ते वहिनींना कळवल्या जाईल. बस हीच आमची भावना आहे. तुम्ही कशा करता भेटताय, काय कशासाठी भेटताय ह्या तुम्हाला लखलाभ, पण सुनेत्रा वहिनींना विश्वासात घेतल्याशिवाय भेट होणं म्हणजे हेच सुद्धा एक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासारखं. नंतर मग आपणच पत्रकार परिषदा घेतो, त्याच्यावर नंतर सारवासारव होते. आता राहिला दुसरा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात. जर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार या 20 तारखेच्या अगोदर होत असेल तर त्यामध्ये पक्षाकडून कोणाची वर्णी लागावी, तर कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना आहेत की राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांना संधी द्यायला काहीच हरकत नाही. ते आता पक्ष व्यवस्थित सांभाळतायत. मात्र त्यांच्याच कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण होत असेल तर आम्ही दादांचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या शेवटपर्यंत समर्थनात आहोत. पार्थ दादांनी काय तक्रार केली, ते म्हणजे पार्थ दादांची तक्रार काय केली असेल की ते नवीन आहेत, मुलांच्या वयाच्या आहेत, सर्व बैठका राष्ट्रीय अध्यक्षांना माहिती ठेवून व्हाव्या अशा भावना व्यक्त केल्या, यामुळे तक्रारी केल्या असतील. पण मला वाटत नाही की अशी तक्रार कोणी करेल मुख्यमंत्र्याकडे, कारण मुख्यमंत्री यांचा पक्ष वेगळा, मुख्यमंत्र्यांचा अधिकार वेगळा, आमचा पक्ष वेगळा, आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा अधिकार वेगळा. त्यामुळं या संदर्भात एकच सांगतो, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पार्थ पवारांना स्थान मिळावं ही जी भावना आमच्या पक्षाचे उदयकुमार आहेर यांनी व्यक्त केलेली आहे, त्या भावनेचा आम्ही सर्वजण आदर करतो. अर्थातच तो निर्णय हा माननीय प्रधानमंत्र्यांचा, माननीय अमितभाई शहा यांचा असेल, पण पक्षाकडून कोणी व्हावं तर मग पार्थ पवार व्हावे, हा एक भाग, अशी आमची भावना आहे. नक्कीच. जी, निश्चितच. अमोलजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.